संक्रमण प्रकरण 9. पुढे चालू. स्वतःशी विचार करता करताच त्यानं कॉफीचा मग तोंडाला लावला. मग अर्धाच भरलेला होता. कॉफी गरम होती, स्ट्रॉंग होती, पण अगदी चविष्ट होती. पण कॉफीचा शेवटचा घोट घशाखाली जातो न जातो तोच त्याला आपलं डोकं जड होत असल्याची, कानशिलापासून वरच्या भागात मुंग्या आल्याची, एक बधीरपणा आल्याची जाणीव झाली. काहीतरी चूक आहे, काहीतरी धोका आहे, असा अर्धवट विचार मनात येत असतानाच त्याची शुद्ध हरपली. त्याला परत भान आलं तेव्हा काही क्षण त्याला आपण कुठे आहोत हेच आठवेना. मग आठवलं, महाराजांच्या घरी आलो होतो, ती कॉफी घेतली होती, ती कॉफी. पण आता तो कुठे होता? त्याची नजर चारी बाजूंना फिरली. खोलीच्या चारी भिंतींवरून लाल रंगाचे पडदे छतापासून पायापर्यंत खाली आले होते. दारं खिडक्या काही असलं तर ते त्या पडद्यामागे झाकलं गेलं होतं. खोलीतली हवा थंड आणि ताजी होती. खाली लाल रंगाचाच गालिचा होता. खोलीत एवढासाही आवाज होत नव्हता आणि बाहेरचाही काही आवाज येत नव्हता. खरं तर त्याची इच्छा होती की खुर्चीवरून उठावं, एकेका भिंतीवरचा पडदा सरकवून मागे काय आहे ते पाहावं. पण ही इच्छा मनातल्या मनातच राहत होती. शरीराचा एकही अवयव त्याला हलवता येत नव्हता. बधीरपणा नव्हता, जडपणा नव्हता, पण कोणतीही हालचाल करता येत नव्हती. हा असहाय्यपणा चांगला नव्हता, कारण इथे धोका होता. कोणाचे तरी शब्द त्याच्या जाणीवेत साकारत होते. पडद्यामागून काहीतरी येणारे, तू सावध असायला हवंस. पडद्यामागून येणार आहे ते क्रूर आहे, हिंस्त्र आहे, अमानवी आहे. नाश आणि स्वाहाकार हा त्याचा एकमेव गुणविशेष आहे. तू संपूर्ण एकटा आहेस, तुझ्या मदतीला कोणीही नाही. मधले काही क्षण मन संपूर्ण कोरं होतं आणि मग पुन्हा एकदा, पडद्यामागून काहीतरी येणारे, तू सावध असायला हवंस. ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर सुई घसरायला लागली की जसे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला येतात, तसाच हा पुनरावृत्तीचा प्रकार होता. पण म्हणून काही ते शब्द निरर्थक होत नव्हते. ही अनोळखी जागा आणि ही चमत्कारिक सजावट हे काहीतरी वेगळंच होतं. त्याच्या हालचाली तर पार गोठलेल्या. स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला जर काही हालचालच करता आली नाही तर अगदी लहानातला लहान आक्रमक किंवा हल्लेखोर त्याचा जीव घेऊ शकला असता. ती धमकी खरी असली तर? असं हातपाय बांधून एखाद्याला बळीचा बकरा बनवणं? पूर्वीही असंच झालं नव्हतं का? पण तेव्हा त्याचे विचार तिथेच गोठले. समोरच्या भिंतीवरून लटकत असलेल्या लाल पडद्याला मध्येच एक फुगवटा आला होता. त्या पडद्यामागे एखादा कोणी उभा होता का? पण असा 8-9 फूट उंच आणि चांगला वावभर जाडीचा? हा कोणी माणूस असणं शक्यच नाही. तर मग पडदा सर्र आवाज करत दूर झाला. समोर पाहता पाहता त्याची नजर आश्चर्यानं विस्फारली आणि त्या मागोमाग भीती आली. श्वास एकदम छातीत रुकला. पडद्यामागून एक अजस्त्र आकार खोलीत येत होता. ताडामाडासारखा उंच, करड्या रंगाच्या खरखरीत त्वचेचा, अणकुचीदार नख्यांचे मोठे मोठे पंजांचे हात खालीवर करणारा आणि 2-2 इंच व्यासांचे धगधगती लाल आच ओकणारे डोळे गरागरा फिरवणारा. हा तर साक्षात मृत्यूच की. हातात शस्त्रास्त्र असली तरी त्याच्या विरुद्ध बचाव शक्य नव्हता आणि आता तर तो जागच्या जागी जेरबंद झाला होता. त्याच्या जीवावर कोणी उठावं आणि का उठावं? तो हिडीस पशूचा आकार पावला पावलानं जवळ येत होता. आणखी 5 पावलात तो त्याच्यापाशी पोहोचेल. पोलादासारख्या त्या 2 हातांनी त्याच्या शरीराचा चुरमडा करून टाकेल, नाहीतर त्या मोठमोठ्या नख्यांनी त्याच्या शरीराची चिरफाड करून टाकेल आणि त्याच्या जीवाची लहानशी ठिणगी क्षणभरात विझून जाईल. पण का? त्याच्यावर हा अन्यायी अत्याचार का? मनात खोलवर कुठेतरी संतापाची ठिणगी तडतडली आणि पाहता पाहता त्या संतापानं त्याचं सर्व मनोविश्व व्यापून टाकलं. शरीरानं शक्य नसलं तर मग मनानं तो प्रतिकार करणार होता. सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करणार होता. तो आकार 2 फुटांवर पोहोचला होता. एखाद्यानं भाला खांद्यावरून मागे घेऊन मग सर्व ताकद एकवटून समोर भिरकवावा, तशा मनातल्या घृणा, संताप, तिरस्कार या सर्व भावना एकवटून त्यानं समोरच्या आकारावर फेकल्या.
शोभेच्या दारूतले काही काही प्रकार असे असतात की आधी एक मोठा स्फोट होतो आणि मग सर्व दिशांना लाल सोनेरी शलाका फेकल्या जातात. त्याच्या संतापाचा तो स्फोट झाला आणि आतापर्यंत अज्ञात अवस्थेत असलेल्या मनात हा लख्ख सोनेरी प्रकाश पसरला. त्या एका क्षणात त्याला कितीतरी गोष्टींचा उलगडा झाला. हे कोणी कसं आणि का केलं हे त्याला समजलं होतं. समोरचा तो भयानक आकार एव्हानाच विरळ व्हायला लागला होता. काही सेकंदातच तो हवेत पार विरून गेला. खरं तर तो आकार तसा खरा नव्हताच. तरीही त्याचं खरं स्वरूप कळलं नसतं तर त्याला ठार करण्याची शक्ती त्या आकारात नक्कीच होती. त्या दृष्टीनं एका वेगळ्या पातळीवर तो खरा होता. या शेवटच्या क्षणी त्याला हे अभिज्ञान झालं नसतं तर काहीतरी भयानक घडलं असतं यात शंका नाही. पण आता तर्क कुतर्क नकोत. ते संकट टळलं होतं. इतका वेळ एकाच पावित्र्यात गोठलेल्या शरीरात आता चेतना आली होती आणि शरीराचे सर्व अवयव तक्रार करत होते. खुर्चीवरून उठायलाच त्याला किती प्रयास पडले आणि सारखा तोल जात होता. खुर्चीच्याच आधारानं तो उभा राहिला आणि हातापायांची लहान लहान हालचाल करून त्यानं त्यांच्यातला बधीरपणा घालवला. आता त्याला चालणं शक्य झालं. लहान लहान पावलं टाकत तो उजवीकडच्या सर्वात जवळच्या पडद्यापाशी आला आणि त्यानं पडदा सरकवला. जरा डावीकडे दार होतं. एक धक्का देताच दार उघडलं, पण दारापलीकडे खोली नव्हती. अंधारलेली बाग होती. अंतरावरचे खांबावरचे दिवे आणि त्यांच्या प्रकाशात दिसणारी काळी झाडं. त्यानं ते दार बंद करून घेतलं आणि तो डाव्या बाजूला वळला. त्या पडद्यामागे तसंच दार होतं. ते दार एका प्रकाशित खोलीत उघडत होतं आणि दार उघडताच समोरच्या कोचावर बसलेले महाराज एकदम उठून उभे राहिले. घाईनं पावलं टाकत त्याच्यापाशी येऊन पोहोचले. त्यांनी आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टेकवले आणि चेहरा जवळ आणून त्याच्या डोळ्यात निरखून पाहिलं. एक मोठा सुस्करा सोडून ते म्हणाले, श्रीकांत, थँक गॉड. त्यांच्याकडे पाहत जरासा हसत श्रीकांत म्हणाला, आता मी यावर काय बोलणार. महाराजांच्या चेहऱ्यावर नवल आलं. म्हणजे तुला सर्व उलगडा झाला तर? हो, पण मी खोलीतून बाहेर आल्यानं आपल्याला काही सुटल्यासारखी भावना का जाणवावी? आपल्या मनात काही शंका होती? होती श्रीकांत, पण त्या खोलीतला तो अभद्र आकार माझ्याच मनातून निर्माण झाला होता ना, मग आपल्या मनात अशी शंका का यावी? श्रीकांत, अरे कारागीर शस्त्र घडवतो, पण ते शस्त्र त्यालाही घायल करू शकतं, हो की नाही? ती तुझ्या मनाची निर्मिती होती, ही गोष्ट खरी आहे. पण तुझं मन काही साधं आहे का? अरे त्याचीच तर मला धास्ती होती. श्रीकांत, त्या पातळीवरचे व्यवहार आणि आपले रोजचे व्यवहार यांच्यात फार फरक आहे. रोजच्या व्यवहारांचं एक्स्ट्रापोलेशन करून त्यांचा अंदाज बांधता येत नाही. खरं तर आत्ताही मी खूपच मोठा धोका पत्करला होता, जे पूर्वी 2 वेळा केलं होतं. पण मनात खात्री वाटत होती याही कसोटीस तू उतरशील. महाराज, जरा विस्तारानं सांगितलं तर? सांगतो. मागच्या 2 खेपेस तुझी खात्रीच झाली होती की तू अगदी एकटा आहेस. केवळ तुझ्याच हाती तुझं संरक्षण आहे. पण आजची गोष्ट वेगळी होती. तू माझ्या घरी होतास, ते तू कसं विसरणार? त्यासाठी मी तुला हिप्नॉसिस खाली घातलं. आधी कॉफीत एक खास रसायन आणि मग खास तंत्राचा वापर. पण तुझी अशी खात्री झाली की तू एकटा आहेस आणि त्या पडद्यामागून बाहेर आलेला आकार ही तुझ्याच मनाची निर्मिती होती. तू हिप्नॉसिसमध्ये असताना मीच तुला तशी सूचना दिली होती, पण ही गोष्ट तुला माहीत नव्हती. पण यामध्ये एक फार मोठा धोका होता. समजा तू तो आकार थोपवू शकला नसतास तर? समजा त्या आकारानं या बाह्य जगात प्रवेश केला असता तर? मला धास्ती वाटत होती ती यासाठी की तुझं अंतर्मन, सबकॉन्शियस, हे इतर मानवांपेक्षा फार वेगळं आहे. कारण गेल्या काही दिवसात त्या अंतर्मनांवर काही अतिप्रभावी शक्तींचे संस्कार झालेत. त्या निर्मितीचं नियमन फक्त तू आणि तूच करू शकला असतास. म्हणून तुला बाहेर येताना पाहिलं आणि माझ्या मनावरचं फार मोठं दडपण दूर झालं. मला तिथे खरोखरच धोका होता? मोठा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे श्रीकांत. आणि इथे एक विसंगतीही आहे. तू आणि तुझी निर्मिती एकमेकांविरुद्ध उभे ठाकला होतात. त्या संघर्षात तू टिकून राहिलास, यशस्वी झालास आणि दुसरा पर्याय आपोआपच टळला. खरं तर काय झालं असतं याचा मला तरी काही अंदाज बांधता येत नाही.
पण ती वेळच आली नाही तुझ्यापुढे. आपल्या सर्वांचंच नशीब. श्रीकांतच्या अगदी ओठांवर शब्द आले होते. त्यांना सांगावं की महाराज, तशी वेळ कधीही आली नसती. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता, पण तो काही बोलला नाही. त्यांचे अंदाज कदाचित चूक असतील, पण त्यांचा हेतू खासच प्रामाणिक होता आणि त्यांचं ज्ञान आणि अनुभव दोन्हीही त्याच्या तुलनेत कितीतरी पटींनी श्रेष्ठ होतं. पण महाराज, एक माझ्या ध्यानात येत नाही. त्या मनोरमा सदनवर आपण केला होता तसाच प्रयोग पुन्हा करण्याची काय आवश्यकता होती? सांगतो श्रीकांत, तुझ्यात काहीतरी वेगळी शक्ती आहे, पण खोलच्या खडका खालच्या थरात पाणी असावं तशी ती अव्यक्त मनात खोल कुठेतरी आहे. ती प्रकट होऊ शकते, पण अगदी आणीबाणीची वेळ आली तरच. म्हणजे जसा खडक सुरुंग लावून फोडला की मगच त्या पाण्याचा झरा पृष्ठभागावर येतो, तसाच प्रकार. पण असे निर्वाणीचे प्रसंग आयुष्यात वारंवार थोडेच येतात. मग ती शक्ती काय तशीच सुप्त स्वरूपात राहणार आहे? तशीच राहू द्यायची नाही. माझे सर्व प्रयोग यासाठी आहेत की ती शक्ती तुला सहज उपलब्ध व्हायला हवी. अरे, तो तर आपला मानवांचा फार फार प्राचीन असा खरा वारसा आहे. असो, या तात्विक चर्चेला या क्षणी महत्त्व नाही. भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट करत ते म्हणाले, किती वाजले पाहिलंस का? 11:30. हो की? मला निघायला हवं महाराज. हो, निघणार आहेसच, पण त्याआधी काहीतरी खाऊन घेणार आहोत. तो काही बोलायच्या आधीच त्यांनी एक हात वर करून त्याला गप्प केलं. अरे, इतक्या रात्री मी तुला काय उपाशीपोटी जाऊ देणार आहे की काय? आपण व्यवस्थित भोजन करू, त्याची व्यवस्था मी आधीच केली आहे. आणि मग मी तुला तुझ्या ब्लॉकवर पोहोचवायची व्यवस्था करतो. चल. शेजारच्या एका खोलीत त्या दोघांच्या भोजनाची सर्व व्यवस्था केलेली होती. तो अर्धा तास श्रीकांत विलक्षण ताणाखाली होता. कोणत्याही विषयावर औपचारिक बोलणं सर्वथा अशक्य होतं. शेवटी त्यानं गप्प राहणंच पसंत केलं. तो बाहेर आला. त्याच्या मागोमाग महाराज बाहेर आले. श्रीकांत, तुला शेवटची एकच गोष्ट सांगायची आहे. संध्याकाळच्या आरतीला तू येत जा, जमलं तर रोज. लोक आपल्या समस्या सांगत असतात, तूही त्या लक्ष देऊन ऐक, आणि मी त्यांना काय सूचना देतो त्याही नीट लक्ष देऊन ऐक, एवढंच. बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. चल, गाडी आली आहे, महाराज म्हणाले आणि त्याच्याबरोबर बाहेरच्या मोठ्या दारापर्यंत आले. त्यांना एक नमस्कार करून श्रीकांतनं त्यांचा निरोप घेतला. प्रकरण 9 समाप्त. संक्रमण प्रकरण 10. इमारतीच्या गेटपाशी त्याला सोडून गाडी निघून गेली. रात्रीचा 1 वाजून गेला होता. अशा वेळी सर्वसामान्य माणूस क्वचितच रात्रीच्या शांततेचा अनुभव घेतो. पण त्या अपवादात्मक अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी मनाची एक जराशी मुक्त केवळ अवस्था आवश्यक असते. मन जेव्हा रोजच्या दुनियादारीचा विचार जरा बाजूला ठेवतं, मानवबाह्य अवाढव्य विश्वरचनेचा विचार करतं, तेव्हाच त्याला हा विशेष अनुभव येतो. श्रीकांत एवढ्यातच एका महाविलक्षण अनुभवातून गेला होता. मन अजूनही रोजच्या विश्वाच्या अगदी सीमेवर होतं. विलक्षण अनुनादात्मक प्रतिसंवादी अवस्थेत होतं. मानवबाह्य काही वेगळ्या विराट शक्तींचा त्याला स्पर्श झाला होता. मनात तर अशी एक विलक्षण कल्पना येत होती. या विराट शक्ती कोणत्या तरी वेगळ्या अर्थानं त्याच्या अगदी जवळ होत्या. त्याच्या मनानं एक साद घातली तर त्या इथे अवतीर्ण होतील. त्याच्यात ही हाक मारण्याची क्षमता यावी, यासाठीच तर महाराजांचे सर्व प्रयोग होते. ती गुप्त वाट उघडण्याची कळ त्याला सापडली होती का? आता प्रथमच त्याला जाणवलं, हा अज्ञात आणि धोक्याचा प्रदेश होता. तो या बाबतीत पूर्ण अज्ञानी होता. एखाद्या आदिमानवाच्या हातात आगपेटी देण्यासारखंच ते होतं. केवळ कुतूहलापोटी किंवा खेळ म्हणून तो काडी पेटविल आणि आसपास वडव्याचा लोट उसळेल. एक मोठा उसाचा सोडून तो आत आला. झोपेसाठी तयारी करता करता त्याच्या ध्यानात आलं, आपल्या मनात आश्चर्य आहे, कुतूहल आहे, पण भीती नाही. कोणत्याही आणि सर्व प्रसंगांना सामोरं जाण्याचा विलक्षण आत्मविश्वास तो त्याला जाणवत होता. मनाला असा जबरदस्त हिसका बसल्यानंतर निद्रेमध्ये स्वप्नही येणारच. स्वप्नातून भव्य दिव्य प्रासाद होते, उसळते सागर होते,
उंच पर्वत राशी होत्या, निबिड अरण्य होती, नजर फिरवून टाकणाऱ्या खोल खोल गर्ता होत्या. ज्या दृश्यांचा अर्थ आकलन होत नसेल त्यांना मनानं दिलेली ही संकेत रूपं असतील. आणि क्षणभर ती समोर आली आणि गेली. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याची एक अगदी पुसट अशी आठवण मागे राहिली होती. पुढचे 15 दिवस त्याला अजिबात फुरसत मिळत नव्हती. जी कामं त्याला एकट्याला करणं शक्य होतं ती त्यानं एकामागोमाग एक अशी पूर्ण केली. श्यामलाबाईंच्या सर्व दागिन्यांची यादी करून त्यांच्याबरोबर कोर्टाच्या कागदपत्रांच्या नकला जोडून मगच त्यानं त्यांची विक्री केली. श्यामलाबाईंच्या नावावर असलेल्या सर्व मुदत ठेवींची एन्कॅशमेंट करून घेतली. त्यांच्या नावाची सर्व युनिट विकून टाकली. मनोरमा सदनमधील सर्व सामानाची ठरल्याप्रमाणे विक्री केली. त्याचप्रमाणे मनाशी ठरवलं होतं ते सर्व सामान एका सेवाभावी संस्थेला दिलं. मनोरमा सदनला त्यानं शेवटची भेट सकाळी 10 वाजता दिली तेव्हा त्या घरात माणसाच्या वस्तीची एकही खूण राहिली नव्हती. वरपासून खालपर्यंत तो एक दगड, लाकूड, विटा, काचा, कौलं यांचा एक निर्जीव सांगाडा होता. प्लॉट विक्रीच्या जाहिरातीला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे भरपूर आला. त्याच्या 2च अटी होत्या. व्यवहार लवकरात लवकर पुरा व्हायला पाहिजे आणि सर्व एकूण एक रक्कम व्हाईट नंबर 1च्या स्वरूपात हवी. या बाबतीत कोणतीही तडजोड मानायला तो तयार नव्हता. शेवटी 80 लाखांचा सौदा झाला. कर सल्लागारांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सरकारी कर भरून टाकला. त्याची रोजची घरातली सकाळ संध्याकाळची पूजा अर्चा चालूच होती. शिवाय महाराजांच्या संध्याकाळच्या भेटीही त्यानं कधी चुकवल्या नाहीत. 2 दिवसांनी त्यांनी खूण करून त्याला थांबवून घेतलं होतं आणि मग त्याला मुजुमदारांचं नाव सुचवलं होतं. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. श्रीकांत, मी त्यांच्याशी या बाबतीत बोललोय आणि तेही जबाबदारी घ्यायला तयार आहेत. त्यांना फोन करून भेटीची वेळ ठरव आणि त्यांची भेट घे. मुजुमदारांनी त्याला सकाळी 10ची वेळ दिली होती आणि त्याच वेळी तो त्यांच्या पत्त्यावर पोहोचला. ते त्याची वाटच पाहत होते. या या दामले नाही का, या. टेबलामागच्या खुर्चीवरून उठत ते म्हणाले. किंचित स्थूल देहयष्टी, डोळ्यांना सोनेरी फ्रेमचा चष्मा, वर्ण जरासा सावळ्याकडे झुकणारा. सर, मला आहोजाहो करू नका. ठीक आहे श्रीकांत, तर ये बस. महाराजांनी आपल्याला फोन केला होता. महाराजांनी? हो, महाराजांनी फोन केला होता खरा. ते जरासे हसत म्हणाले. आमची भेटही झाली आहे. तुझ्याबद्दल मनात जरासा कुतूहल निर्माण झालाय. रक्कम बरीच मोठी आहे ना? हो. पण तुझ्या या कृतीमागे काही खास कारण असेल का नाही? मला स्वतःला त्या पैशात स्वारस्य नाही ही खरी गोष्ट आहे. लोकांचा त्यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण ते सत्य आहे. पण यामागे काही कारण असेल का नाही? ज्या पद्धतीनं आणि ज्या मार्गानं ती दौलत माझ्या मालकीची झाली त्या सर्वांनाच माझं मन त्या पैशांना विटलंय. एकदा हा ट्रस्ट स्थापन झाला, एकदा ही सर्व रक्कम ट्रस्टच्या खात्यावर जमा केली की मला अतिशय हलकं वाटणार आहे. ठीक आहे, पण अशा ट्रस्टची काहीतरी उद्दिष्ट असावी लागतात. त्यावर तू काही विचार केलायस का? ते एखाद्या सामाजिक घटकाच्या उन्नतीसाठी असावं असा एक अगदी ढोबळ विचार माझ्या मनात आहे. पण मला त्यातलं काही समजत नाही. तुम्हीच त्यातले अनुभवी आहात सर. हे सारं मी तुमच्यावरच सोपवतो. मुजुमदारांनी वारंवार सांगूनही श्रीकांतनं ट्रस्टच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यात कोणत्याही पदावर राहून सहभागी होण्यास पूर्ण नकार दिला. ठीक आहे, मी तुला फोन करून सर्व तपशील देत जाईन, ते म्हणाले. त्या सर्व सव्यापसव्याला 8 दिवस लागले. शेवटी तो म्हणाला, मुजुमदार साहेब, तुमचे उपकार मानायला हवेत. एका मोठ्या जबाबदारीतून तुम्ही मला मोकळं केलंय. आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी ट्रस्टच्या नावे पूर्ण रकमेचा चेक मी तुमच्या हाती आणून देईन. म्हणजे माझा संबंध संपला, हो की नाही? लक्षावधी रुपये विनासायास हाती आले, पण ते असे दान करून टाकायला उतावळा झालेला तुझ्यासारखा कोणी मला आजवर तरी भेटला नव्हता श्रीकांत. आता पुढे काय करणार आहेस? का, माझी नोकरी आहे की. जसं पूर्वी होतं तसंच पुढेही चालू राहील आणि त्यातच मला समाधान आहे. श्रीकांत, ट्रस्टच्या घटनेत आम्ही एक कलम घालून ठेवलंय.
यापुढे केव्हाही तुझ्या मनात आलं तर तू ट्रस्टच्या कार्यकारी समितीचा सभासद होऊ शकतोस. हे कलम कधीही बदलणार नाही, ध्यानात ठेव. त्यांचे आभार मानून श्रीकांतनं त्यांचा निरोप घेतला. प्रकरण 10 समाप्त. संक्रमण प्रकरण 11. त्या सकाळी त्याला जाग आली तेव्हा एक विलक्षण मोकळेपणा, हलकेपणा, एक स्वैरपणा जाणवत होता. होनप प्रकरणाशी असलेला त्याचा संबंध पार कायमचा तुटला होता. सर्व हकीकत समजली तर एखादा म्हणेल, अरे मूर्खा, तू जवळजवळ 1 कोटी रुपये गमावलेस. पण त्यानं काय कमावलं होतं हे कोणाला समजणार आहे? त्यासाठी महाराजांसारखा एखादा ज्ञानी पुरुषच हवा. तुझ्यात बदल होत जाणार आहेत ते म्हणाले होते. स्वतःचं मन तर तो काही फार न्याहाळू शकत नव्हता, पण मुख्य म्हणजे त्याला ते जाणून घेण्यात फारसं स्वारस्यही नव्हतं. आयुष्यापूर्वी ज्या मार्गावरून जात होतं त्याच मार्गावरून जाणार आहे, मुजुमदारांना त्यानं सांगितलं होतं. आणि त्या जुन्या मार्गावरचं पहिलं पाऊल तो आज टाकणार होता. ऑफिसला जाणार होता. सुरुवातीस त्यानं रजेचा एक अर्ज दिला होता, पण त्याची मुदत केव्हाच संपून गेली होती. त्यानंतर तो अशा काही विलक्षण अनुभवातून गेला होता की या साध्या गोष्टींची त्याला आठवणही झाली नव्हती. आता पुनश्च त्या रुटीनची सवय करून घ्यायला हवी. बरोबर 10 वाजता तो त्याच्या टेबलापाशी पोहोचला होता. शेजारचा देशमुख 1-2 मिनिटात आला. तो श्रीकांतकडे पाहतच राहिला. इतका वेळ की श्रीकांतनं शेवटी त्याला हसत विचारलं, अरे असा काय टक लावून पाहत उभा आहेस? मला काय शिंग फुटलीत की काय? किती दिवस गायब होतास? काही पत्ता आहे का तुला दामले? निघाली होती काही महत्वाची कामं. बाबा, तो खत्रूड खत्री रोज तुझ्या नावानं कोकलतोय ना. खत्री, त्यांचे बॉस. खत्रूड हा त्यांच्यासाठी अगदी योग्य शब्द होता. मोठा शॉर्ट टेम्परचा एककल्ली माणूस, सदानकदा त्रासलेला चेहरा, ज्याच्या त्याच्या अंगावर वस्कन ओरडण्याची सवय, कपाळाला सतत आठ्या, ओठ सदा दुर्मडलेले. या खत्रींना हसताना कोणी पाहिलं नव्हतं. बॉस कसा नसावा याचा एक अगदी परिपूर्ण नमुना. देशमुख बोलत असतानाच ऑफिसचा शिपाई त्यांच्यापाशी आला. दामले साहेब, तुम्हाला आत बोलावले, तो म्हणाला. देशमुखनं खांदे उडवले आणि तो त्याच्या टेबलकडे वळला. श्रीकांत शिपायापाठोपाठ खत्रींच्या केबिनकडे निघाला. काच दारावर टकटक करून श्रीकांत थांबला. येस, कम इन. खत्रींची परवानगी येताच दार उघडून तो आत गेला. प्रशस्त टेबलामागे खत्री बसले होते आणि दाराकडे पाहत होते. श्रीकांत त्यांच्या टेबलसमोर येऊन उभा राहीपर्यंत त्यांची नजर त्याच्या चेहऱ्यावरून हलली नव्हती. हा माणूस असा का वागतो? इतरांना त्रास देऊन स्वतःलाच त्रास का करून घेतो? त्यात त्याला सुख तर नक्कीच मिळत नसणार, मग का? सर, मला बोलावलं? श्रीकांतनं उभ्या उभ्याच विचारलं. त्यांनी बस म्हणून सांगितल्याखेरीज तो खुर्चीत बसू शकणार नव्हता. अहो, बोंबलतोय रोज, पण तुम्ही हजर असायला हवं ना. शेवटी आज मेहरबानी केलीत आणि आपलं दर्शन दिलं. सर, मी आल्या आल्या स्पेशल लीव्हचा अर्ज तुमच्याकडे देणारच होतो. अतिशय महत्त्वाच्या आणि अर्जंट कामात मी गुंतलो होतो. बसा बसा, सांगा तरी एवढं काय निघालं ते. श्रीकांत त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. त्यांना काय सांगायचं याचा विचार करत असताना सहज चाळा म्हणून त्यानं एक काचेचं पेपरवेट हातात घेतलं होतं आणि ते टेबलवर गरगर फिरवत होता. त्या रंगीत पेपरवेटकडे पाहता पाहता त्याच्या डोळ्यांसमोर अनेक चित्र येऊन गेली. खत्री आणि त्यांचा बहकलेला, हाताबाहेर गेलेला मुलगा, वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सासरच्या माणसांमुळे मेटाकुटीला आलेली मुलगी, सतत क्लब, भिशी, पार्ट्या यांवर वारेमाप खर्च करणारी बायको, छातीत डाव्या बाजूस कळ आल्यामुळे नाही त्या शंकांनी घामाघूम झालेले खत्री. खरं होतं की हा माणूस अगदी सर्व बाजूंनी संकटांनी घेरला गेला होता, पण त्यांना तोंड देण्याचा किंवा त्यांच्याकडून काही मार्ग काढण्याचा उपाय हा नव्हता. त्यांच्या अशा वागणुकीमुळे ते आणि त्यांचे घरचे आप्त, ते आणि त्यांच्या ऑफिसमधले कर्मचारी, ते आणि त्यांचे काही मित्र यांच्यात दरी निर्माण होत होती. दिवसा गणिक रुंदावत होती. अहो दामले, खेळ पुरे, काहीतरी बोला ना. श्रीकांतच्या मनात या क्षणी या अभागी माणसाबद्दल विलक्षण कीव आली. त्यानं वर मान करून खत्रींकडे पाहिलं.
बारीक झालेले डोळे, कपाळावरच्या आठ्या, घट्ट आवळून धरलेलं शरीर, मनावरच्या विलक्षण ताणाच्या सर्व खुणा. या क्षणी त्यांना मदत करण्याची श्रीकांतची अगदी मनापासूनची इच्छा होती. पण केवळ इच्छा असून काय उपयोग होता? त्यांना काही सांगण्याची ही जागा नव्हती आणि त्याची ती पात्रताही नव्हती. पण इथे त्याचे विचार अडले. त्याची पात्रता नव्हती? नसेल, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती? आपली सर्व इच्छाशक्ती एकवटून त्यानं प्रयत्न केला तर? त्याला जाणवलं आपल्या हातापायात जरासा कंप येतोय, डोक्यात जराशी बधिरता जाणवतेय.